चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक घेणार आहोत, वर्तुळ कंस आणि केंद्रीय कोन. आता चला बघू आपण वर्तुळ कंस आणि केंद्रीय कोन याचं काय आहे ते. तर वर्तुळ कंस म्हणजे काय पहा, या ठिकाणी वर्तुळ दिलेलं आहे एक आणि ए बी ही जीवा दिलेली आहे. आता आपण जर बांगडीचं उदाहरण घेतलं तर ए आणि बी बिंदूपाशी बांगडी तोडली तर दोन भाग पडतात बांगडीचे, एक छोटा भाग आणि एक मोठा भाग. तर आता छोटा भागाला आपण लघु कंस म्हणतो आणि मोठ्या भागाला विशाल कंस म्हणतोय. आपण गेल्या वर्षीच पाहिलेलं आहे. आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत यावर्षी. ए आणि बी या जीवामुळे वर्तुळाचे दोन भाग पडले. त्याच्यामध्ये ए एक्स बी हा लहान आहे, त्याला आपण काय म्हणतो, लघु कंस. आणि कंस ए वाय बी हा मोठा आहे, त्यामुळं काय म्हणतो आपण त्याला विशाल कंस. आपण गेल्या वेळेस शिकलेलो आहोत, तरी पण आपण एकदा रिव्हिजन घेऊ. लघु कंस ए एक्स बी हा कंस ए बी असं सुद्धा लिहितात पहा. आणि ज्या दोन वर्तुळ कंसाचे अंतबिंदू सामायिक असतात आणि दोन वर्तुळ कंस मिळून एक पूर्ण वर्तुळ तयार होते. बघा, लघु कंस आणि विशाल कंस हे दोन्ही मिळून आपल्याला काय मिळते, एक पूर्ण वर्तुळ मिळते. कंस ए वाय बी आणि कंस ए एक्स बी असे दोन मिळून पूर्ण वर्तुळ होते. आता आपण चला केंद्रीय कोन म्हणजे काय आणि कंसाचं माप म्हणजे सेंट्रल अँगल आणि मेजर ऑफ आर्क हे आपण पाहूया. बघा, सोबतची जी आकृती आपल्याला दिसली पाहायला भेटली ती वर्तुळ केंद्र बिंदू ओ, ए आणि बी बिंदू दिसायला आहे झेड. आता पाहूया की वर्तुळ केंद्र ए ओ मध्ये कोन ए ओ बी केंद्र ओ हा ए ओ बीचा शिरोबिंदू आहे आणि त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोणाचा शिरोबिंदू असतो त्यालाच काय म्हणतात, केंद्रीय कोन. आता आकृतीमध्ये ए ओ बी हा कंस ए झेड बी शी निगडीत केंद्रीय कोन आहे पहा. म्हणून वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचं माप हे त्या कंसाचे माप मानले जाते. म्हणजे कंस ए झेड बीचं माप समजा 70 अंश असेल तर ए ओ बीचं माप 70 अंश असेल. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. शेजारील आकृतीमध्ये ए ओ क्यू ह्या कोनाचं माप किती, केंद्रीय कोनाचं 70 अंश. मग लघु कंसाचं माप सुद्धा काय येईल, ए वाय क्यूचं 70 अंश येईल आपल्याला. पण आपण लिहितो कसं, माप कंस ए वाय क्यू बरोबर 70 अंश असं लिहितो. आता आपणच वरच पाहिले की लघु कंसाचं माप हे केंद्रीय कोना एवढं असतंय. म्हणजे केंद्रीय कोनाचं माप जेवढं असतं तेवढंच लघु कंसाचं माप असतंय. आता विशाल कंस कसं काढायचं ते पाहूया. विशाल कंसाचं माप आपण पाहू. विशाल कंसाचं माप काय करायचं, पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं, 360 अंश. त्याच्यामधून त्याचा संगत लघु कंस जो ए वाय क्यू आहे त्याचं माप आपण कमी करू, म्हणजे 70 अंश. 360 म्हणून 70 गेले 290 अंश. म्हणजे आपल्याला विशाल कंसाचं माप मिळालेलं आहे 290 अंश मिळालेलं आहे. आता पूर्ण वर्तुळाचं माप या ठिकाणी आपण पाहू. बघा, ओ हा वर्तुळ केंद्र आहे. ओ ही काय आहे, त्रिज्या आहे. आता घड्याळाच्या काट्याप्रमाणे जर आपण पूर्ण असं गोल फिरवलं तर आपल्याला किती माप मिळते, 360 अंश मिळते. म्हणजे तिचं एक ए हे टोक एक वर्तुळ पूर्ण करत आहे. म्हणजे वर्तुळाने केलेला केंद्रीय कोन 360 अंश असते. म्हणजे पूर्ण वर्तुळाचं माप आपल्याला 360 अंश मिळते. आणि याच्या उलट जर आपण विचार केला तर अर्धवर्तुळ कंस ए एक्स बी व अर्धवर्तुळ कंस ए वाय बी हे किती मिळतील आपल्याला, 180 अंश 180 अंश मिळतील आपल्याला दोन्ही पण. कारण 360च्या निम्म किती झालं, 180 अंश. दोन्ही 180 अंश 180 अंश मिळालं. आता आपण या गोष्टीहून काय समजलं आहे आपल्याला, तर लघु कंसाचं माप हे त्याच्या संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असते. दुसरी आपली गोष्ट काय, विशाल कंसाचं माप किती असते, 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. आणि अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असते, 180 अंश असते. आता या घटकावरून आपण हा सर्व संच 43 सोडवा.
या ठिकाणी आपण या 7वीमध्ये गेल्या वर्षीचं 6वी शिकलो, त्यावर्षी हे शिकलो.